पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी येत आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण सोमवार भगवान शंकरांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी शिवपूजा आणि नागपूजा एकत्र केली जाईल. तर 17 ऑगस्ट रोजी येणाऱ्या पहिल्या श्रावण सोमवारी काय करावे? नागपंचमीची तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते? पूजेसाठी शुभ वेळ कोणती? पहिला श्रावण सोमवार शिवलिंगाची पूजा कशी करावी? नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करावी? कोणते मंत्र म्हणावेत? कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात? या दिवशी कोणती शुभ कामे करावी? कोणती कामे टाळावीत? राहूकेतू आणि कालसर्प दोषाबद्दल कोणत्या धार्मिक मान्यता आहेत? चला संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. खरं तर सोमवारी 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी हा योग आहे. पंचांगानुसार या दिवशी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. मुंबईच्या पंचांगानुसार पंचमी तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. धार्मिक परंपरेत सोमवार हा भगवान शंकराला समर्पित मानला जातो. भगवान शंकरांच्या गळ्यात नाग विराजमान असल्यामुळे शिव आणि नागदेवता यांचा धार्मिक संबंधही सांगितला जातो. त्यामुळे या दिवशी शिवपूजा आणि नागपूजा करण्याची परंपरा आहे. आता पंचांगानुसार पंचमी तिथी 16 ऑगस्टच्या संध्याकाळी सुमारे 4:52 पासून सुरू होऊन 17 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजता समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 17 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा मुख्य दिवस असणार आहे. मात्र पूजेची वेळ आणि तिथीची अचूक गणना शहरानुसार काही मिनिटांनी बदलू शकते. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा. काही पंचांगामध्ये 17 ऑगस्टसाठी नागपंचमी पूजेचा सकाळचा मुहूर्त 2 तास 36 मिनिटांचा दिला आहे. जसे एका स्थानिक पंचांग गणनेनुसार पहाटे 5:22 पासून ते सकाळी 7:58 पूजेचा कालावधी दिला आहे. मात्र ही वेळ स्थानानुसार बदलू शकते. म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. शिवाय पुणे, मुंबई, नागपूर किंवा इतर शहरातील भाविकांनी आपल्या स्थानिक पंचांगातील वेळेला प्राधान्य द्यावे असेही सांगितले जाते. आणि जर सकाळच्या मुहूर्तात तुम्ही पूजा केली नाही तरी काही हरकत नाही. श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने भगवान शंकरांचे स्मरण करून आपण या दिवशी पूजा करू शकता असेही सांगितले जाते. आता पहिला श्रावण सोमवार शिवपूजा कशी करावी? तर सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, घरातील देवघर स्वच्छ करावे, पूजा करावी आणि सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करावे. शिवलिंगासमोर दिवा लावावा, धूप वाहावी. त्यानंतर शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. शक्य असल्यास गंगाजल मिसळलेले पाणी अर्पण करावे. दूध अर्पण करण्याची परंपरा सुद्धा आहे. आपण आपल्या परंपरेनुसार शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना मंदिरातील नियम पाळणे ही महत्त्वाचे आहे. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, फूल, अक्षदा आणि आपल्याकडे उपलब्ध असतील तर धोत्र्याचे फूल अर्पण करावीत. बेलपत्र अर्पण करताना श्रद्धेने भगवान शिवांचे स्मरण करावे आणि त्यानंतर 108 वेळा किंवा शक्य असेल तितक्या वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आता पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे. ही शिवमूठ वाहून भगवान शंकराला प्रार्थना करायची परंपरा आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ अर्पण करताना मनातील इच्छा पूर्ण व्हावी, कुटुंबात सुख शांती नांदावी आणि भगवान शिवांची कृपा राहावी अशी प्रार्थना करून भगवान महादेवांना शिवामूठ अर्पण करावी. शिवामूठ अर्पण करताना कोणते मंत्र म्हणावेत किंवा शिवलिंगाची पूजा कशी करावी या संबंधित वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील.
आता नागपंचमीची पूजा. नागपंचमीची पूजा याच दिवशी करायची आहे. तर नागपंचमीच्या पूजेत नागदेवताचे पूजन करण्याची परंपरा आहे. यासाठी घरात नागदेवताचे चित्र किंवा प्रतिमा असल्यास त्यासमोर पूजा करावी. महादेवाची पूजा झाली की त्यानंतर नागाची पूजा करावी. पाटावर स्वच्छ वस्त्र आथरावे. त्यावर नागदेवताचे चित्र किंवा प्रतिमा ठेवावी. दिवा आणि धूप लावावा. हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करावीत. नैवेद्य दाखवावा. नागदेवताला मनोभावे नमस्कार करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवंत सापाला पकडून त्याला त्रास देऊन किंवा त्याला जबरदस्तीने दूध पाजणे टाळावे. नागपूजेची भावना ही निसर्ग आणि सर्पजीवाविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. म्हणून या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा करावी. आता नागदेवतेची पूजा करताना आपण पुढील मंत्राचा जप करू शकता. ज्यामध्ये ओम नागदेवताभ्यो नमः हा मंत्र आहे. तर भगवान शंकरांचा शिव पंचाक्षरी मंत्र आहे ओम नमः शिवाय. या मंत्राचा शक्य असेल तर 108 वेळा जप करावा. मंत्राचा उच्चार अचूक करावा. बरोबर श्रद्धेने भगवान शिवांची नामस्मरण करावे. धार्मिक परंपरेनुसार भगवान शिवांची गळ्यात नाग विराजमान आहे. नाग हा भगवान शिवांची अलंकाराचा एक भाग म्हणून अनेक शिव प्रतिमांमध्ये आपल्याला दिसतो. म्हणून श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने अनेक भाविक या दिवशी प्रथम शिवलिंगाची पूजा करतात आणि त्यानंतर नागदेवतेची पूजा करतात. ही पूजा म्हणजे भगवान शिवाबद्दल भक्त आणि सृष्टीतील नागवंशीय जीवांबद्दल आदर व्यक्त करण्याची एक धार्मिक परंपरा मानली गेली आहे. याही व्यतिरिक्त ज्योतिषीय आणि धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीचा संबंध नागदेवतेच्या पूजेशी जोडला जातो. काही ज्योतिषीय परंपरेमध्ये नागपूजा, शिवपूजा आणि महामृत्युंजय मंत्र जप याचा संबंध राहू-केतू नागदोष किंवा कालसर्प दोषाच्या शांतीशी जोडला जातो. अशा दिवशी काही भाविक शिवलिंगावर जलाभिषेक करून शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. काही जण महामृत्युंजय मंत्राचाही जप करतात. मात्र हे उपाय धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषीय परंपरेचा भाग आहेत. यासाठी आपण तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता. तर यंदा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे हा विशेष योग आहे. तर यंदाच्या पहिल्या श्रावण सोमवारी आणि नागपंचमीच्या या विशेष दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या घरात सुख, शांती आणि आरोग्य समृद्धी नांदो हीच महादेवांना चरणी प्रार्थना. हर हर महादेव. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.